मिरजेत ऑपरेशन सिंदूरचा भाजप मिरज विधानसभातर्फे जल्लोष साजरा, फटाक्यांची आतिषबाजी तसेच पेढे वाटून आनंद व्यक्त। जम्मू काश्मीर येथे पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांच्यावर हल्ला करून हिंदुस्थानातील माता भगिनींच्या सिंदूर पुसण्याचे भ्याड कृत्य केले होते। याला करारात जबाब देण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यावर वेअरस्टाईल करून पाक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले। आज याचा सर्वत्र जल्लोष साजरा केला जात असून भाजप मिरज विधानसभा क्षेत्रातर्फे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्यांचे आतिषबाजी करून पेढे वाटून आनंद साजरा केला। माता भगिनींचे सिंदूर पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय सैन्य दल खात्मा केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा पाकिस्तानला देण्यात आला। यावेळी माजी महापौर संगीताताई खोत, विठ्ठल तात्या खोत, शहराध्यक्ष चैतन्य भोकरे, अनिता हारगे, ग्रामीण अध्यक्ष अभि गवराजे, मयूर नायकवडे, बाबासाहेब आळतेकर, जयगोंड कोरे, विक्रम पाटील, ईश्वर जनवाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते। आज काल रात्री जो भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केला, ऑपरेशन सिंदूर या नावाने जो अभियान आपण केलं, त्याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभेच्या वतीने माननीय आमदार सुरेशभाऊ खाडेच्या वतीने आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी तसेच भारतीय सैन्याचे सर्व अधिकारी आणि सैनिकांचे मनपूर्वक आभार मानतो। गेली 8 दिवसापाठीमागे जे पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भारतामध्ये जो हल्ला केला होता आणि आपले 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता आणि त्या महिलांना आणि जे आपल्या माता भगिनींना विधवा केलं होतं, त्याचाच हा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर या नावाने जे आजकाल अभियान केलं त्याबद्दल आणि पाकिस्तानने याच्यापुढेही अशा कारवाया थांबवाव्यात याच्यासाठी एक छोटासा त्यांना झलक होती आणि यापुढे पाकिस्तानने अशा कारवाया केल्या तर जशास तसे उत्तर भारत येईल आणि भारताच्या सीमेच्या बाजूला असून नाही तर पाकिस्तानमध्ये जाऊन आम्ही त्यांच्यावर हल्ला करू, या पद्धतीचा आज एक झलक भारतीय सैनिकांनी त्यांना दिलेला संदेश दिलेला आहे। आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दामध्ये आज भारतामध्ये राहून जे आपल्या इथील जे नागरिक किंवा जे गद्दार काही लोक आहेत जे सैन्याचं मनोधैर्य खच्चीकरण करण्यासाठी जे मेसेज करतात किंवा जे वल्गना करतात की बाबा हे स्ट्राईक चुकीचं आहे, खोटं करत आहेत, तर अशा लोकांच्यावर कारवाई करण्यात यावी असं आम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देत आहे। आणि अशा लोकांच्यावर पाकिस्तानवरही कारवाई केलीच पाहिजे, पण पहिला अशा गद्दारांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी आग्रही आहे। 8-10 दिवसापूर्वी जो भारतामध्ये पहलगाम या ठिकाणी जो पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये हिंदू वेगळे व्हा आणि मुस्लिम वेगळे व्हा अशा पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी हिंदू पुरुषांना त्यांनी गोळ्या घालून मारलं आणि आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी विधवा करण्याचं काम केलं। आणि त्याचाच बदला म्हणून काल मध्यरात्री आपल्या भारतीय सैन्याने त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री अमितजी शहासाहेब यांच्या माध्यमातून हे आज एक प्रत्युत्तर देण्याचं काम केलेलं आहे। आणि ह्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे। खरं म्हणजे जे नाव दिलेलं आहे आजच्या मिशनला सिंदूर, या नावामध्येच एवढी ताकद आहे। आज भारतामधील सर्व महिलांचा सन्मान केलेला आहे, नारी शक्तीचा सन्मान केलेला आहे। ज्या निष्पाप जीवांना त्या ठिकाणी मारलं गेलं, आज पाकिस्तानमध्ये जे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत अतिरेक्यांचे, त्यामध्ये फक्त अतिरेकी मारले गेलेले आहेत। सर्वसामान्य नागरिकांना कुठेही धक्का पोचलेला नाही, परंतु त्यांनी ज्या वेळेला भारतावर हल्ला केला त्यावेळेला सर्वसामान्य निष्पाप लोकांना मारण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे। आणि माननीय गृहमंत्री अमित शहासाहेब त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि सैन्य दलाचं मी मनापासून सर्व नारी शक्ती
पार्टीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करते. धन्यवाद.